ओझं होतं आणि त्यावेळेस त्या संताचा उतराई कसं होता येईल हा भगवंताला ध्यास लागलेला असतो. म्हणजे भगवंत हा फक्त नामाने वश, बाकी कशाने वश. आणि मग इतका मोठा संतांच्या संदर्भामध्ये जे देवाला बाबांचं ओझं झालं होतं, जर बाबांच्या बद्दलची जी अस्मिता होती त्या अस्मितेसाठी असं म्हटलं तरी चालेल. की एकदा बोलता बोलता नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज म्हणे की आपण देवाच्या इतके जवळ आहोत, इतके जवळ आहे का आपलं देव काही असतो. असे कोणी संत असतील का हो? हा त्यांना झालेला अभिमान आहे. त्यांना उत्सुकता वाटते. नामदेव महाराजांना आणि ज्ञानोबांना उत्सुकता वाटतं असा कोणी श्रेष्ठ असेल ना बघा आपल्याला माहिती. आणि मग पांडुरंगाला काही सांगावं लागतं का देव कृपाळू, मायाळू, दयाळू आणि वरद हस्तक आहे. तो अतिशय कृपाळू. तो भक्ताला 1 मिनिटामध्ये वश होऊन जातो. आणि जर तो श्रेष्ठ जर भक्त असेल तर त्याच्यासाठी त्याचं जे जे काम असेल ते कामसुद्धा भगवंत आवडीनं करतो. म्हणजे त्याला झोपेत सुद्धा काम करतो. म्हणून जनाबाईचं दळण केलं. अनेकांना अनेक प्रकारच्या मदती देवाने केलं, पण तू कृपाळू मायाळू होतं. म्हणून देवाला असं झालं का आपला भक्त किती मोठा आहे याची उत्सुकता जर आपल्या दुसऱ्या भक्ताला असेल तर देवाला ती घाई होती. आणि म्हणून नामदेवांना आणि ज्ञानदेवांना तर देवांनी सांगितलं का आपल्याला आता एका ठिकाणी जायचं आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला. गोष्टीसारखी आहे पण त्याच्यातला भाव समजून भाव फार महत्वाचा असतो. गोष्ट कधी महत्वाची. चालता 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 बरंच अंतर कापल्यानंतर चतुराचा शिरोमणी येतो. तो अतिशय चाणाक्ष येतो. ते थोडं अंतर पडलं, धपा चालता 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 बरंच अंतर पडलं. नामदेव ते बोलत होते आणि बाबांच्या आरण गावामध्ये देव आले. सावता बाबांच्या मळ्यामध्ये देव गेले आणि सावता बाबाला सांगितलं की महाराज काही करा, 2 चोर माझ्या मागे लागलेले आहे आणि त्यांच्यापासून तुम्ही मला वाचवा. इथं पण ख्याती असते ना. गोष्ट ऐकून लक्षात ठेवा तुम्ही की आपल्याला देवा ओळख होत नाही, संत ओळख होत नाही. संतांना देवा ओळख होतो, जीवन ओळख नाही. सावताबाबांनी सांगितलं बाबा एवढा मोठा ऊस आहे माझ्या त्या ऊसामध्ये येऊन पाहिजे तुम्ही सांगेल त्यांना पुढे जाऊन. ते नाही ते फार चतुर चोर आहे होते. ते मला ऊसातून सापडून तू म्हणे माझ्या झापात जाऊन जाऊ. झापात तर मला 1 मिनिटात पाहतो. आणि मग सावता बाबाचा भाव लागून ही मेघ माणसं गोष्टी आहेत पण गोष्टीतली मेघ समजून घेत नाही. आणि म्हणून त्यांना देव भेटतो आणि आपल्याला देव भेटतो समज. आणि मग सावता बाबांनी ओळखलं अरे हे तर देव आपली परीक्षा पाहिला. आणि देव परीक्षा पाहिला आणि तो संत जर देवाला ओळखतोय आणि शरीर जर देवाचं हे फाटलं काय तुटलं का तो कशाला त्याची केली. त्याने म्हणे महाराज आता ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं विळा घेतला पोट फाडलं लग बाबा म्हणे आज पण जरा सूक्ष्म. देव त्यांच्यापेक्षा चतुर. देव थोडं शहरा पितांबाराचं बाहेर थोडा आणि पितांबारात शहरात ठेवल्यानंतर बाकी नेमकं नामदेवाचं लक्ष गेलं. त्यांच्याशी चर्चा झाली देवाची. तर तो आले होते देव कुणीकडे गेले तुम्ही पाहिलं का त्यांना. तो काय नाही काय पाहिलं नाही मी माझ्या नामामध्ये रत होतो. पण ज्ञानाने नामाला सांगितलं. इथं ऐकून बरं ज्ञानाने नामाला सांगितलं तर देव पाहत आहे. आणि मग नमस्कार की देवा आम्हाला कळलं आमच्या नंतर सुद्धा कोणीतरी आहे तुम्ही आता बाहेर. सांगायचं तात्पर्य असं आहे की देव कोणत्या वेळेला कशी कला करून आपल्या भक्तांना झालेला
संशय म्हणा किंवा अहंकार म्हणा तो देवाला सहन होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तर माझे प्रिय श्रेष्ठ आहात, तर तुमच्यापेक्षा वयाने जास्त असलं देव कधीही माझ्याकडे न आलेला भक्त, तर त्यांनी कर्मालाच पूजा म्हटलं. ज्ञान कर्म आणि भक्ती एवढं एकच सावता बाबांचं काम होतं. आणि त्या सावता बाबांच्या भक्तीवर देव प्रसन्न झाल्यामुळं ज्ञानाला आणि नामाला सावता बाबांची भक्ती करावी त्यांची अवस्था. आणि म्हणून अशी ज्या अवस्थेत माणसं असतात तेच देवाच्या घराचा पत्ता सांगतात. अन्यथा कोणीही आपल्याला कसाही उपदेश केला तरी त्याच्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. आणि म्हणून संत चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय, संतांना शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती होणं निरापास्त आहे. की नवीन मनुष्य एखाद्या शहरामध्ये जाताना तो गेला की मला आमच्या ठिकाणी जायचं आहे, त्या तमच्या ठिकाणी जाताना त्या गावात गेल्यानंतर त्याला पर्टिक्युलर काही माहीत नसतं, तर त्याला कोणाला तरी विचारित जावं लागतं. घर माहीत नाही, पाहुणं माहीत नाही, ओळख माहीत नाही, काही माहीत नाही. पण याला विचार त्याला विचार, विचारता विचारता तो नेमक्या ठिकाणी जातो आणि त्याचं इच्छित साध्य होतं. तसं संतांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रभूच्या घरचा रस्ता आणि प्रभूची भक्ती आपल्या हृदयामध्ये जातच नाही. आणि म्हणून पहिले संतांना शरण गेल्याशिवाय भक्तीचा शिरकाव जोपर्यंत हृदयात होतो तोपर्यंत परमेश्वराची आम्हाला अनुभूती येत नाही. आणि म्हणून नाम बोलतं सर म्हणतो